आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेनं ऐरोली आणि बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। प्रभाग यादीसह निवडणुकीला कसं सामोरं जायचं याविषयी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले। निवडणुकीनिमित्त सर्वांना सक्रिय राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत। यावेळी शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली। येवला नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला। पुढील 33 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक गोष्टी या वचननाम्यात देण्यात आल्यात। राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्ताने कराडमधील प्रीती संगमावर अभिवादनासाठी राजकीय नेते दाखल होत आहेत। खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यशवंतरावांना अभिवादन केलं। मात्र या ठिकाणी प्रशासनाची अनुपस्थिती असल्यानं सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून कळवणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मनसर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून द्या। मनसरमध्ये निधीचा पूर येईल असं विधान राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांनी चांगलाच समाचार घेतला। 35 वर्ष जनतेने संधी दिली तेव्हा काय केलं असा तिखट सवाल थोरात यांनी वळसे पाटलांना केला। गडचिरोली नगर परिषद निवडणूक लक्षवेधी ठरली। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद आहे, तर विजय वडेट्टीवारांनीही इथं लक्ष घातलंय। त्यामुळे मतदार कुणाचा उमेदवार तारणार हे पाहणं महत्त्वाचं। संभाजीनगरातील पैठण नगर परिषदेत एका होर्डिंगची जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या 4 वर्षापासून नळाला पाणी येत नाही, त्यामुळे एका व्यक्तीनं अनोखं बॅनर आपल्या घराच्या गेटवर लावले। घरासमोर बॅनर लावून प्रचारासाठी घरी कोणीही येऊ नये असं आवाहन करण्यात आलं। सांगलीतील जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली। यावेळी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। तर या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत होणार आहे। हिंगोलीत भाजपच्या पुन्हा 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यानुसार आतापर्यंत 5 जणांची माघार आहे। त्यामुळे भाजप आमदार तानाजी मुटकुळेंना मोठा धक्का बसलाय। हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली। शिरूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार ऐश्वर्या पाचरणे यांनी रामलिंग चरणी नतमस्तक होत प्रचाराचा झंझावात सुरू केला। यावेळी त्यांनी स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचरण यांच्या स्मारकाला अभिवादन केलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे। यात कोकण विभागाच्या प्रमुखपदी शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली। त्यामुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली। यावेळी भाजपचे माजी आमदार संजय रेड्डी बोधकुरवार यांनी प्रचार सुरू केला। पंढरपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून 6 निवडणूक रिंगणात उतरल्यात। भाजपने नगराध्यक्षपदासाठी श्यामल सिरसट आणि नगरसेवक पदासाठी प्रतीक्षा शिरसट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। पंढरपुरात सासूसुनेच्या उमेदवारीची चर्चा आहे। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलंय। शिवसेनेकडून अभिनय नहाते रिंगणात आहेत। यावेळी राष्ट्रवादीही शिवसेनेसोबत आहे, त्यामुळे भाजप पुढे तगडं आव्हान आहे। दरम्यान विकासाचे विजन घेऊन जनतेपुढे जात असल्याचं डॉक्टर अभिनय नहाते यांनी सांगितलंय। येवला नगर परिषदेत प्रचार आता शिगेला पोहोचलाय। छगन भुजबळ सध्या आजारी असल्यानं राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सध्या माजी खासदार समीर भुजबळ सांभाळत आहेत। भुजबळांनी येवल्यात केलेल्या विकासासोबत येवल्याची जनता जाणार आणि आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास समीर भुजबळांनी व्यक्त केला। अहिल्यानगर इथं माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेवगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। काकडेंच्या पाठिंब्यामुळे माया मुंडे यांना या निवडणुकीत चांगला फायदा होईल। भंडाऱ्यात 4 नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या ठिकाणी शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते। निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं रस्त्यावर चेकपोस्ट तयार करण्यात आली। यवतमाळच्या वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपातून बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे भाजपापुढे मोठं आव्हान उभं राहिलंय। तर उमेदवार पायल तोडसाम आणि सर्व 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू केल्या। राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। हुपरी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी हुपरी नगरपंचायतीत भाजपची पर्यायानं महायुतीची सत्ता आल्यावर विकासाला चालना मिळणार असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला।
नागपूर भाजपात आयारामवरून संघर्ष पाहायला मिळाला। काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कार्यकर्ते रायपिंपळेचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला होता। या प्रवेशावरून आमदार आशिष देशमुख यांनी थेट बावनकुळेंवर टीका केली। त्यानंतर जिल्हा भाजपने यू टर्न घेत प्रवेशाचा निर्णय रद्द केला। दरम्यान हा निर्णय जिल्हा पातळीवरचा असल्याचं सांगत बावनकुळेंनी सारवासारव केली। निवडणूक आयोगाने प्रभागात जाऊन मतदार याद्या बनवणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केला। अशा कारभारामुळे विरोधक निवडणूक आयोगावर वेळोवेळी आक्षेप घेतात का असा प्रश्न विचारला असता निवडणूक आयोगानं तंतोतंत काम करावं अशी अपेक्षा गोरखेंनी व्यक्त केली आहे। दुबार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत, प्रत्येक मतदारसंघात आहेत, मात्र डिलिशनची प्रक्रिया सोपी नसल्यानं ती होत नाही। त्यामुळे जोपर्यंत तातडीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, मला फक्त 5 वर्ष संधी द्या अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडकरांना घातलेली आहे। तर बीड शहरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी मतदारांना साथ घातली आहे। सोबतच बीडच्या विकासासाठी आपण जीवाचं रान करू असंही आश्वासन त्यांनी दिलं। जळगावमध्ये घराणेशाहीवरून भाजपवर टीका होताना दिसते। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जामनेर नगर परिषदेत बिनविरोध नगराध्यक्ष झाल्यात, तर चाळीसगाव नगर परिषदेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली। जळगावमध्ये महायुतीच्याच आमदारांमध्ये झुंपल्याचं दिसून आलं। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांना आव्हान दिलं। किशोर पाटलांनी चाळीसगाव नगर परिषदेत त्यांचे उमेदवार निवडून आणणं लांब, त्यांचं डिपॉझिट वाचवून दाखवावं असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे माजी सहकारी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपला मतदान न करण्याचं आवाहन जानकरांनी केलंय। सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय शिंदे आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी हे विधान केलंय। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका केली। मंत्रिपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत असं पडळकर दाखवत असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय। गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीत असताना सर्वधर्म समभावाची विधानं करायचे, आता त्यांच्या बदललेल्या भूमिकेवरून विशाल पाटलांनी निशाणा साधला। भंडाराच्या पवनी नगर प्रचाराची लगबग सुरू झाली आहे। पवनीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षाचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे आहेत। चाकण नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली। या ठिकाणी दोन्ही शिवसेनेची हातमिळवणी केली, तरी देखील त्यांना पूर्ण जागांवर उमेदवार उभे करता आले नाही। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे कोणाला सत्ता मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निसर्ग संपन्न आणि पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड नगर परिषद निवडणुकीत महायुतीमधील पक्ष आमने सामने आले। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये इथं मुख्य लढत होती। यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असून कोट्यवधींची विकास कामं केल्याचा दावा सत्ताधारी करतायत।